एक मिनट होल्ड कर, होल्ड सॉरी गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. कशा आहात सगळे? आय होप मस्त असाल, मजेत असाल. आता पाऊस पुन्हा एकदा चालू झालेला आहे, एकदम 2-3 दिवस झालं. तर काळजी घ्या सगळ्यांनी स्वतःची, कारण पावसाचं परत सांगितलं की जोरदार होणार आहे. आणि आत्ताच मला एक माझ्या फोनला ॲटोमॅटिक म्हणजे मेसेज पडतात की आजचं वातावरण कसं आहे वगैरे. तर मला जस्ट मेसेज पडला आहे की आता पाऊस परत एकदा जोरात चालू होणार आहे. सो सगळेजण आपापली काळजी घ्या. तर तुम्ही सगळे म्हणाल नेहमीच्या लुकपेक्षा आजच्या ह्याच्यामध्ये वेगळे दिसत आहेत. तर हो, ही साडी माझी ऑनलाईन आहे. तर असं ठरवलं की चला तुमच्यासोबत माझं साडीचं कलेक्शन जे काय मी नवीन घेतलं आता ऑफलाईन ऑनलाईन जे काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं. तर त्यासाठी मी साडी वेअर केली नाही आहे. तर मी साडी यासाठी वेअर केली आहे, तर मी आता या साडीचं कोलॅबरेशन करत होते छान असं मस्त असं. तर बघू शकता इतकी मस्त अशी साडी आहे ही, अगदी छान अशी चापून चपून बसते. आणि बऱ्याच लोकांना माझं साडी कलेक्शन आवडतं आहे आणि ते लोक म्हणतात आहे की ताई तुझं साडी कलेक्शन खरंच खूप सुंदर असतं. एक मिनटं, तर त्यावरतीच आजचा ब्लॉग असेल. मी काही साड्या ऑफलाईन खरेदी केल्यात, काही साड्या ऑनलाईन खरेदी केलेल्या आहेत. तर चला मग बघूयात का माझ्या साड्या ज्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. जास्त नाही आहेत, ज्या काय थोड्याफार आहेत, पण एकदम भारीवाल्या साड्या आहेत. आणि काही तुम्ही रीलमध्ये बघितल्याच असेल तरी पण इथे तुम्हाला बघायला भेटतील. ज्या ऑफलाईन कुठून घेतल्यात त्याही सांगेल, ज्या ऑनलाईन कुठून घेतल्यात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर चला आपण ब्लॉग स्टार्ट करूयात. माझ्या छान छान असं साडी कलेक्शन जे की मी आता पुण्यामध्ये गेले होते किंवा मम्मीकडे गेले होते तेव्हा घेतल्यात, प्लस आता ऑनलाईन मागवल्यात भरपूर साऱ्या. आणि तुम्हाला खरं सांगते माझ्या साडीचं इंस्टाग्रामला मी कोलॅबरेशन करते. ज्यांना कोणाला मला आवडणाऱ्या साड्या मी लोकांपर्यंत पोहोचवते. सो आणि त्याला दिसतात पण छान आणि लुक पण भारी येतो. अशा साड्या अगदी कम्फर्टेबल यूज, सॉफ्ट सिल्क, मस्त मटेरियल, घातल्या वेअर केल्यासारखं वाटत नाही, अगदी हलकं फुलकं मटेरियल. अशा साड्या मला मोस्टली खूप आवडतात आणि ह्याच साड्या मी जास्त यूज करते आणि त्याच लोकांना, मुलींना, मैत्रिणींना माझ्या खूप आवडतात. चला तर मग शेअर करते मी तुमच्यासोबत माझ्या आवडीच्या साड्या. फक्त 5 मिनटं वेट करा, मी सगळ्या साड्या इकडे घेऊन येते असं हॉलमध्ये छान असं, आणि मग तुमच्यासोबत शेअर करते. हॅलो गाईस, तर आज आपण बघूयात मी कुठली साडी तुम्हाला दाखवणार आहे ते. आणि मी तुम्हाला बोलले होते मागे की माझं साडी कलेक्शन जे की मी नवीन वापरले ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर गाईज, पहिले मी वेअर केलेली ही सुंदर साडी बघू शकता. आणि मी तुम्हाला आत्ता माझं साडी कलेक्शन दाखवते जसं म्हटलं होतं तसं. आणि सर्वात गोष्ट पहिली म्हटलं तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा, एक मिनटा, अशा भरपूर अशा नवीन साड्या आहेत की ज्या मी वेअरच केलेल्या नाही आहेत, तुमच्यासोबत शेअर पण केलेल्या नाही आहेत. आणि त्या खूप आधी घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्या मला ब्लाऊज शिवून झाल्यामुळे वेअर करून झालेल्या नाही आहेत. आणि आता मला स्टिच करायचे आहेत ब्लाऊज, खूप खूप आधीपासून आहेत, 1 वर्ष म्हटलात तरी काही साड्या आहेत तशाच आहेत. तर चला मी आज तुम्हाला दाखवते. आणि जी साडी दाखवेल, जी वेअर केली असेल त्याचा स्क्रीनशॉट इकडे किंवा या साईडला नक्कीच तुम्हाला दिसेल की साडी मी वेअर केली होती. मग तुम्हाला आठवेल आणि तुम्ही बघाल माझ्या रीलवरती जाऊन की हां यार ही साडी छान दिसते. आणि कुठली साडी कुठून घेतली आहे, म्हणजे एक ऑफलाईन असेल तर ऑफलाईन सांगेल, ऑनलाईन असेल तर ऑनलाईन सांगेल. सर्वात प्रथम मी ही जी घातली आहे पिंक कलरची, मस्त असा त्याचा पल्लूच तुम्ही बघाल ना, अक्षरशः लोटसमध्ये आहे आणि नवीनमध्ये आहे. अक्षरशः मी पल्लूवरती फिदा झाली आहे त्याच्या पल्लूवरती, बघू शकता तुम्ही. आणि ह्याची रील माझी इंस्टाग्रामला आहे. ही ऑनलाईन साडी आहे. जेव्हा मागवली ना तेव्हा फक्त असं वाटलं की काय यार ही साडी एवढी खास नसेल, दिसायला छान दिसत होती. यामध्ये भरपूर कलर आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. अगदी सुंदर चापून चुपून बसते. याला पण पिंकच ब्लाऊज आहे. हा माझा ब्लाऊज मी घातलेला आहे, ज्याचा ब्लाऊज मी स्टिच केलेला नाही आहे. सो आता तुम्हाला दाखवायला सुरुवात करते. आता पहिली साडी बघून घेते मी किती छान वाटते घातल्यानंतर. अगदी चापून चुपून बसली आहे, अगदी मस्त अशी साडी आहे. आणि मेन गोष्ट पदर बघू शकता मी, ह्या पदरावर मी फिदा झाली आहे त्याच्या पदरावरती. आणि साडीची प्राईस ऐकाल तर खरंच शॉक होऊन जाल. ऑनलाईन ह्या गोष्टी विकतात आहेत बरेच जण, प्रत्येकाची प्राईस प्रत्येकजण ठरवते, पण मी ऑनलाईन विकते आणि बऱ्याच जणांना विकते म्हणण्यापेक्षा सेल करते. ते मला कंपनी थ्रूच होतं. आणि दुसरी गोष्ट, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मी माझे चार्जेस काही वेगळे लावते का? बिलकुल नाही. माझे ह्यात मी काही चार्जेस लावत नाही. मी फक्त कंपनीचा सेल करते आणि कंपनीचा सेल केलेल्या साड्यांचा मला 10% असं भेटतं. मी आत्ताच तुम्हाला हे करते, ते तुम्ही लोक देत नाही, ते मला कंपनी देते. सो जेवढ्या काही एका साडीवर किती ऑर्डर येऊ देत माझ्या, तर ती मला कंपनी पे करते. मी या साड्यांवरती जेवढी कंपनीने प्राईस लावली आहे त्याच सेलमध्ये साड्या घेते, त्याच सेलमध्ये तुम्हाला विकते. फक्त माझं एवढंच आहे की जी साडी खरंच सुंदर आहे, जी साडी खरंच स्त्रियांवरती छान वाटेल आणि त्याचं कापड, त्याचं फॅब्रिक आणि नवीन लेटेस्ट ट्रेंडिंग साड्या या मी तुमच्यापर्यंत आता इंस्टाग्रामवरती शेअर करतेच आहे. प्लस ऑफलाईन दुकानांमधलं म्हणाल तर
ऑफलाईन दुकानांमध्ये म्हणाल तर मी पण छान साड्या असतील अशाच ऑफलाईन दुकानांमधूनच साड्या घेते की जिथे मला आवडेल तिथे. बऱ्याच जणांचा हा पण प्रश्न आहे की तुम्ही साड्या कुठून घेता, तर असं ठरलेलं दुकान माझं कुठलंच नाही आहे. ऑफलाईन दुकानातून गेले की जिथं मला प्रत्यक्षात बघता क्षणी आपलं कसं असतं, बघता क्षणी साडी आवडली तर आपण घेतो तशा पद्धतीने. तर त्या पद्धतीने मी ज्या दुकानातून जाते त्याच दुकानातून साड्या घेते. लोणावळ्यात असेल तर लोणावळ्यामध्ये, पुण्याला वगैरे असेल तर पुण्यातून घेते. असं काही नाही, ठरलेलं वगैरे नाही. पण माझं कसं असतं, बघता क्षणी एखादी साडी आवडली तर ती घ्यायची म्हणजे घ्यायची, असं माझं बरंच काही ठरलं. तर ही साडी ऑनलाईन मला खूप आवडली आणि फक्त मी घेतली तेव्हा ती कितीला होती, 636 रुपये. आता मला माहीत नाही त्याची प्राईस काय असेल, पण मी याची लिंक देते, तुम्ही नक्की घ्या. आणि यामध्ये एकच कलर नाही, खूप सारे कलर आहेत आणि एकदम अट्रॅक्टिव्ह कलर आहेत. खरंच खूप सुंदर साडी आहे, तर नक्कीच बाय करा. तर ही साडी तुम्ही बघितली, आता मी वेअर केली आहे आणि तिचा फोटोही काढला, तर मी शेजारी नक्कीच लावून देते थोड्या वेळाने. चला आता दुसरी साडी. आता ही ब्ल्यू कलरची साडी, वाव अशी साडी आहे आणि कलर पण वाव असा आहे. पहिले तुम्ही साडी बघून घ्या, मस्त अशी साडी आहे. कुठलाही कलर आपल्यावरती अगदी छान वाटतं ना की गाईज मैत्रिणींनो. तर सुंदर अशी साडी आहे. बॉर्डर तुम्ही बघू शकता याची गोल्डनमध्ये आणि त्याचा ब्लाऊज पीस पूर्ण असा प्लेन आहे, बघू शकता. आणि ही बॉर्डर आहे, त्याला मी अजून हा स्टिच केला नाही. आणि ही साडी मी घेतली नाही आहे स्वतः, ही मला गिफ्ट म्हटलात तरी चालेल. तर ही साडी मला माझ्या काकीने दिली आहे. माझी 3 नंबर काकी आहे, तिने मला ही साडी दिली आहे. याच्यावर मी पुण्याला गेले होते, पण मला इतका कलर आवडला, तिची चॉईस छान आहे. सो थँक्यू सो मच तिला. ही साडी ही शिवाय टाकायची मला. सगळ्या साड्या बघून घ्या माझ्या, काही लपून ठेवत नाही, म्हणजे लेटेस्ट आहेत, नवीन आहेत त्या. आणि दुसरी गोष्ट, तिची प्राईस मला माहीत नाही, ती ऑफलाईन तिने कुठून घेतली असेल. दुसरी गोष्ट, आता या साड्यांच्या बऱ्याचपैकी ब्लाऊज ना, तर हिचं मी घातलेलं नाही आहे साडी, जेव्हा शिवेल तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल. दुसरी ही साडी बघू शकता, फक्त बघून घ्या आणि प्रेमात पडा. मी प्रेमात आहे, अगदी सॉफ्ट, एकदम सॉफ्ट. बघा तुम्ही, अशा साड्या निवडते मी की ज्या अंगाला एकदम चापून चोपून, किती माणूस जाड असू देत, पण साडी चापून चोपून अंगाला बसली ना, अगदी परफेक्ट असं लुक येतो. आणि साडी नेसण्याची पद्धत मी एकदा दाखवेल तुमच्यासोबत, आणि कमेंट करा तुम्हाला साडी नेसण्याची पद्धत पण जर बघायची असेल तर. अगदी छान अशी साडी ही पण, आणि कलरफुल आहे, अशी मस्त आहे. बघा तुम्ही, आता ओपन मी सगळ्या करणार नाही आहे. आणि ह्याचा रनिंग ब्लाऊज आहे, मी ओपन केली होती आधी, पण पिस्ता कलर आहे, अगदी छान अशी मला आवडली ही साडी. ही साडी मी पुण्यामधून घेतली ऑफलाईन दुकानातून. आता अधिक महिना होता आणि त्या पिरियडला मी आई लोकांना साड्या घ्यायला गेले होते, त्यात मला आवडली ही साडी. तर कितीला घेतली एवढं आठवत नाही, तेव्हा आम्ही सगळ्या मिळून साड्या घेतल्या होत्या. तेच बघते प्राईस टॅग आहे का याच्यावरती. आठवत नाही, पण छान आहे ही साडी सुद्धा. अगदी 500च्या रेंजमध्ये, 500लाच असेल मे बी. ऑफलाईन आहे ही साडी, ऑनलाईन असेल तर नक्कीच दाखवेल. दुसरी गोष्ट, अर्धा निम्म्या इस्त्रीच्या साड्या आहेत. आणि ही साडी पण मेहंदी कलरची. आता ह्या तक्षशिला साड्या यांचा खूप सारा ट्रेंड निघाला होता. आणि ह्या कलरमध्ये माझ्याकडे 3 कलर आहेत. हा एक आहे, हा मला पण गिफ्टच भेटला आहे. गिफ्ट म्हणण्यापेक्षा मला दिला, मी माझ्या फ्रेंडकडे गेले होते तर त्यांनी मला गिफ्ट केला. तर हा तक्षशिला आहे, पण छान कलरची साडी आहे. त्याच्यामध्ये माझ्याकडे 3 कलर आहेत, त्यामुळे 3 दाखवलं नाही, तुम्ही बघितलं असतील व्हिडिओमध्ये. तर ही पण साडी तुम्हाला माहिती असेल, याचा कलर पण सुंदर आहे. आता हे सगळं मला मस्त असं घडी पण घालून ठेवावं लागेल. आणि ही साडी, आता मी तुळजापूरला गेले होते. ज्यांनी कोणी माझ्या तुळजापूरचा ब्लॉग बघितला असेल, तुळजापूरचे व्हिडिओ बघितला असेल, नसेल बघितलं तर लवकर जाऊन बघा. तर खाली आहे माझ्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर ही साडी अगदी सुंदर, कोणाला वाटणार नाही की ही ऑनलाईन साडी आहे. कापड इतकं सॉफ्ट या साडीचं, मी घातली होती. आणि ब्लाऊज तर मी खूप सुंदर शिवला आहे तिचा. आपण प्रत्येक साडीचा ब्लाऊज अगदी सुंदर शिवला की साडी पण छान वाटते. आता ही लाईन वाईज साडी नाही, हा साडीचा पदर आहे. साडी पूर्ण प्लेन आहे, पूर्ण अशी प्लेन साडी आहे, मस्त अशी. तुम्हाला ओपन दाखवली असते करून, पण तिला इस्त्री केली गाईज. इस्त्री उलगडायची माझी. चला तुमच्यासाठी काय पण, हे बघा मस्त आहे ना अशी साडी आहे. आणि तिला गोल्डन काट आहे. मी फोटो शेजारी प्रत्येक फोटो लावणार आहे, त्यावरून तुम्हाला साडी कळेल की काय साडी आहे. तर ही साडी ऑनलाईन आहे आणि वाटणार नाही तुम्हाला, ही फक्त 450ची साडी आहे. 450ची साडी, फक्त 450 ऑनलाईन बरं का. हे बघा अगदी सॉफ्ट आहे. धुवून आली मी, एकदा धुतली, तुळजापूरला गेल्यामुळे अगदी हळद वगैरे झाली होती तिला, त्यामुळे धुतली नसते ती. आणि ब्लाऊज पण मस्त आहे त्याच्यावरचा, फोटो शेजारी लावेल. आता तुम्हाला माहिती, ह्यातमध्ये जामदानी सिल्कची ही साडी, पण त्यामध्येच मी आता मला माहीत नव्हतं ही साडी. मी तुम्हाला म्हटले की पुण्याला गेले होते. आणि पुण्याला गेल्यानंतर मग आई मम्मी लोकांना घेतलं ना, मी अशी वेळच जमा झाले होते त्या शॉपमध्ये की साड्यांसाठी. मी स्वतःला 3 साड्या घेतल्या तिथे,
पण सांगितलं आवडणं अजिबात नाही. आता ब्लॉग बघत असेल तर बघा, आय डोंट नो, पण पैसे माझे होते सेविंगचे. सो ही साडी एक आहे मस्त अशी जामदानीमध्ये, बघू शकता. तिला अशी लाईन आहे आणि मस्त साडी आहे, कॉटनमध्ये आहे. हिचा ब्लाऊज काय मी स्टिच केला नाही, हिला अजून काय मी वेअर केलेलं नाही. तिचा पदर असा आहे. मस्त साडी, अंगावर घातल्यावर अशी सुंदर दिसणारी, छान आहे. कलर मस्त आहे. हा कलर माझ्याकडे नव्हता आणि त्यामुळे ही घेतली. ही साडी पण घेऊन 6-7 महिने झाले, पण आता एकदाच घालून झाली आहे. ही साडीला अजून मी ब्लाऊज घेतला नाही, आपलं स्टिच केला नाही आणि वेअर पण केली नाही, त्यामुळे ती तशी आहे. दुसरी साडी ही आहे जी वाव असा पर्पल कलर, तिचा ब्लाऊज छान स्टिच केलेला आहे मी, पण तिला अजून एकदाही मुहूर्त लागला नाही. कधी घेतली सांगू तर गेल्या दिवाळीत माझ्या भावाने मला भाऊबीज गिफ्ट केली. तर गेल्या दिवाळीत माझ्या भावाने मला भाऊबीज गिफ्ट केली. यावेळी घातली नाही तर तो मला ह्या दिवाळीला घेणार पण नाही म्हणून बस तशीच. हे बघा वर बघा, फक्त तिचं छान असं डिझाईन बघू शकता. आणि साडी अशी वाव अशी साडी आहे आणि ऑफलाईनच घेतली आहे एका दुकानातून आणि अशी छान दिसणार आहे ती माझ्यावरती. डिझाईन इतकी नाजूक डिझाईन आहे त्याच्यावरती, बघू शकता तुम्ही. तर ही साडी पण मी एकदाही घातली नाही, कारण की असं प्रसंग चालला नाही. दोनदा घालायला घेतली, त्यावेळेस काही ना काही प्रॉब्लेम आले, त्यामुळे मी घातली नाही. तर ही अशी वाव अशी साडी आहे. सो ही पण ऑफलाईन शॉपमधलीच आहे, पुण्यामधूनच घेतली आहे. मुलचंद मिलमधून घेतली आहे. 1500 रुपयाला, फक्त 1500 रुपयामध्ये ही अशी छान अशी साडी. तुमच्याशी बोलते पण थकवा आलाय. आता ह्या साडीची रील म्हणाल पिंक कलरच्या, तर ही इरकलमधली आहे साडी आणि ह्याची रील वगैरे मी टाकली आहे, फोटो शेजारी लावेलच. तर ही साडी मी गेल्या पावसाळ्यात घेतली, गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात घेतली. सेल लागला होता कामशेतमध्ये गोकुळ शॉपला. सहज फिरत गेलो आणि तुम्हाला दाखवली पण होती आणि भरपूर व्हिडिओमध्ये माझ्या अहोंनी मला गिफ्ट केलं होतं. तर मी घेतली होती एक दीड बरोबर 1 वर्ष झालं म्हटलं तरी चालेल, तेव्हा ही साडी घेतली. ब्लाऊज स्टिच नव्हता आणि बऱ्याच गोष्टी, त्यामुळे मी हिला आता रीलमध्ये घातली एकदा. सो ही एक साडी आहे जी ऑफलाईन आहे. ही 2500ची साडी आहे. ही तेव्हा सेलमध्ये 2500ला मला भेटली होती. आणि ही वाव असा ग्रीन सदा सुहागन कलर, जो की आपल्या महिलांचा सगळ्यांचा आवडता आहे. आणि ही साडी मी लाईक ऑनलाईनच घेतली आहे. बराच दिवस झालं घेऊन, असं पण नाही की आत्ताच घेतली, खूप दिवस झाले. पण म्हणतात ब्लाऊज स्टिच करायचा कंटाळा, जाण्याचा कंटाळा, त्यासाठी तशीच पेंडिंग होती. मग आता वटपौर्णिमेला घातली. वटपौर्णिमेचा ब्लाऊज ज्यांनी कोणी बघितला त्यांनी ही साडी नक्कीच बघितली असेल. ब्लाऊज पण ग्रीनच आहे आणि साडी माहेश्वरी कॉटन अशी छान आहे साडी वेअर केल्यानंतर. ह्या साडीला मला इंस्टाग्रामला खूप असे रीलला व्ह्यूज आलेत आणि खूप जणांनी ही साडी घेतली पण आहे. आणि खरंच खूप सुंदर साडी आहे. त्यामध्ये पण भरपूर अशी कलर आहेत, पण मला हा कलर घ्यायचा होता. ग्रीन कलर माझ्याकडे नाही म्हटलं तर एकदम 4-5-6 आहेत, पण त्यातल्या त्यात मी साड्या घेत राहते. जसं वेगवेगळ्या पॅटर्निंग, तसं ग्रीन कलर हा कोणाला नको असतो, म्हणजे वठून दिसणारा कलर आहे अगदी हा माहेश्वरी. ही साडी मी घेतली होती एक 850-900लाच घेतली असेल तेव्हा, स्टार्टिंगला 1000च्या आसपास असते ही माहेश्वरी साडी. ही साडी खूप सिंपल आहे आणि अगदी प्लेन आहे, सिल्कमधली आहे आणि अगदी छान आहे, वाटणार नाही साडी आहे, खूप सुंदर आहे. मी आता फोटो बाजूला लावेन. ही साडी 450ला मी फ्लिपकार्टवरून घेतली होती. मस्त साडी, मस्त एकदम छान आहे. कलर आहे मस्त, त्याच्यामध्ये कलर पण भरपूर आहेत. जेवढ्या साड्या ऑनलाईन आहेत त्यांचे मी तुम्हाला हे देईन, लिंक देईन. ही पण साडी माझी ऑनलाईनच आहे गाईज, मेशोवरती घेतलेली. आणि प्रत्येक जणांना पडलेला प्रश्न की तुझ्या साड्या इतक्या सुंदर कशा काय येतात आणि तुलाच कशा काय सुंदर साड्या येतात. बहुतेक मी त्यांची लाडकी असावी म्हणून, मला माहिती नाही, बहुतेक मी त्यांची लाडकीच असेल म्हणून माझ्या साड्या इतक्या सुंदर येतात. आणि मी घेतलेल्या साड्या जर तुम्ही घेतल्या ना तर नक्कीच त्या तुम्हाला सुंदरच येतील, कारण मी प्रत्येक साडी चा रिव्ह्यू व्यवस्थित बघून असेल तरच देते, अदरवाईज नाही. आणि माझ्या बाबतीत असं क्वचित एखादी दुसरी खराब साडी आली असेल, नाहीतर जेवढं घेतलं तेवढा चांगलंच लागलेलं आहे. तर सगळ्यांना पडलेला प्रश्न असेल हा, तर नक्कीच मी घेतल्यानंतर मी लिंक देते, त्या लिंकवर टॅप करून तुम्ही नक्कीच साडी घेतली तर तुम्हाला ही साडी नक्कीच चांगली येईल. प्रत्येक कपडा म्हणजे व्यवस्थितच येईल असं नाही आहे. आणि ही एक साडी, ही पण मी कधी वेअरच केली नाही. भरपूर असे सेम कलरच आहे. ही पण माहेश्वरी साडीच आहे आणि त्याला फक्त आहे ना मोरपंखी कलरचा ब्लाऊज आणि मोरपंखी कलरचा पदर आहे. सुंदर अशी साडी आहे ही पण. ही साडी 650 वगैरे अशीच होती.
700 वगैरे मला आठवत नाही. आता खूप दिवस झालेल्या घेतलेल्या साड्या आहेत. आत्ता लेटेस्टवाली ही साडी असेल, एक मागच्या आठवड्यात आली आहे आणि अजून 1-2 असतील त्या आहेत. तर ही साडी आहे, ही पण छान आहे. याचा असा पल्लू आहे आणि मस्त साडी, अगदी छान अशी साडी आहे. बघू शकता तुम्ही. स्क्रीनशॉट मारून बघा आणि मला पाठवा, मी याच्या लिंक पण पाठवेल बरं का तुम्हाला. आणि लेटेस्टमधली माहेश्वरीची ही कॉटन सिल्क तुम्ही कालच परवाच बघितली असेल. अगदी म्हणजे अगदी छान साडी आहे. मी खरंच खोटं नाही बोलणार. तर तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की काय, तर चापून चोपून अगदी ही साडी बसते. त्याला अशा बुट्ट्या आहेत गोल्डन कलरच्या. यामध्ये पण सुंदर असे कलर आहेत. आणि ही साडी मी आपल्या लोणावळ्यामधूनच घेतली. लोणावळ्याकडनं तुम्ही कोणी ब्लॉग बघत असाल तर ही साडी मी खुशी बुटीकमधनं घेतली आणि अगदी छान साडी आणि मस्त कलर अवेलेबल आहेत. आणि तुम्ही जर तिथे घ्याल तर त्यांच्याकडे वेगवेगळे कलेक्शन पण आलेले आहेत. छान छान अशा साड्या आलेल्या आहेत. तर नक्की जावा आणि व्हिजिट करा. आणि साडी असे कलर हा खूप छान आहे बरं का त्यामध्ये. तर नक्कीच बुक करा. आणि बऱ्याच जणांनी केलं आहे बुक, सो मला कळलं आहे आणि मला सांगितलं पण, ताई तुझ्यावर छान दिसते म्हणजे आमच्यावर पण छान दिसेल. तर म्हटलं हो घ्या बिंदास. आणि कलर पण मस्त मस्त आहेत त्याच्यामध्ये. तर नक्कीच ही ट्राय करा. मस्त साडी पण कॉटनमधली, खुशी बुटीक. आता ही बांबू सिल्क म्हणतात ना त्यामधली साडी आहे, जी बांबूलाच होती. आणि मग मी चेक केली आणि बघितली तर ही पिस्ता कलरची. पिस्ता कलर माझ्याकडे नव्हता म्हणजे असं बघा, अशी अशी त्याची बॉर्डर आहे, त्याच्यावर मस्त अशा बुट्ट्या आहेत आणि खरंच सुंदर साडी आहे. पदर आणि हे ऑल इज गुड, सगळं छान आहे. हिचा पण मी अजून काय स्टिच केलं नाही आहे, तशीच पेंडिंग आहे. बऱ्याच साड्या अशा पेंडिंग आहेत. आणि ह्याचा पदर पण बघाल ना, सुंदर असा पदर आहे. नक्कीच व्हिडिओमध्ये घातला मी तुम्हाला दाखवेल. असं काहीतरी पदर आहे हिचा, छान असं मस्त साडी आहे. पिस्ता कलर माझ्याकडे नव्हताच, सारखे तेच कलर होते. तर बांबू सिल्क अशा साडीचं नाव आहे. तर मला एवढं साड्यांमधलं नाव घेऊ माहिती नाही, पण मला जे कापड, कलर्स आणि लेटेस्ट ट्रेंडिंगवाले असतात ना ते फार आवडतात. असं काहीतरी घेण्यापेक्षा असं ट्रेंडिंग माल घेतला आणि दिसायला अगदी छान आणि अट्रॅक्टिव्ह असेल ना तर खरंच सुंदर वाटतं साड्या घालायला. तर अशा पद्धतीची ही साडी आहे. ही वेअर केली नाही आहे आणि ब्लाऊज स्टिचिंग ही मला साडी आवडली अशीच म्हणून मी ठेवली. आमच्या काय ते आमच्या घराचं कलश पूजन होतं, त्यात कोणी दिली मला माहिती नाही, आयडिया नाही. पण आईंकडे होतं, आईने भरपूर साड्या मला दाखवल्या. तुला कुठली न्यायची नाही, त्यातली फक्त मी एकच आणली कारण अशी साडी माझ्याकडे आहे आणि ब्लाऊज स्टिच करायची गरज नाही. माझ्याकडे व्हाईट ब्लाऊज आहे जो की तुम्हाला माहिती आहे, तो मी घालणार आहे आणि अजून फॉल पिको नाही. तर ही साडी आहे, मोस्टली हेच कलर दिसतील तुम्हाला, सेम माझ्याकडे. आणि वाव अशी वर्क साडी, दिस वन इज माय फेवरेट साडी. हिला पण मी गेल्या वर्षी पावसाळ्यात, नाही सॉरी माझं दिरांचं लग्न होतं, हिला झालं आता 1.5-2 वर्ष. दिरांचं लग्न होतं, पुण्याला शॉपिंगला गेलं होतं. शॉपिंग ब्लॉग तुम्ही कोणी बघितलं असेल तेव्हा मी त्याच्यात वेअर केली ही साडी. अगदी सुंदर अशी साडी आहे वर्कची, पण ब्लाऊज स्टिच नाही तिचा. सो ही साडी आहे ती अगदी छान वठून दिसणाऱ्यांमध्ये आहे. तर मला फार आवडते. तुम्हाला दिसते नाही दिसते आय डोंट नो. बघा असं वर्क आहे तिच्यावर पूर्ण साडीवरती वर्कची, पण मी अजून ब्लाऊज स्टिच केलं नाही आहे. तर ही साडीवर मी तेव्हा 2-2.5 हजाराला घेतली होती. सेल होता, हे बघा इथं दिलेलं आहे 4,000ची साडी 2,050ला. तर तेव्हा मी 2,050ला ही साडी घेतली होती. म्हटलं होईल कोणाच्या तरी लग्न घालायला. लग्न तर काय कोणाचं ठरलं नाही, पण मलाही मुहूर्त लागला नाही. एनिवे जेव्हा ब्लाऊज स्टिच होईल तेव्हा ह्याच्यावर रील नक्कीच बनली जाईल. आणि जी पिंक साडी मी तुम्हाला दाखवली आता रील पण टाकली, तिचं व्हाईट ब्लाऊज आहे आणि इरकलमधली. तर तिच्यासोबतच मी ही साडी घेतली होती. हे बघा मस्त आहे ना, बघा मस्त साडी, कलर तर अगदी छान आहे. गेल्या वर्षीच्या पावसात ही साड्या घेतलेल्या आहेत, पण ह्याचाही ब्लाऊज नाही आहे अजून स्टिच माझा. सुंदर अशी साडी आहे ही, कलरफुल, अगदी शाईन देते आणि मला आवडली होती. गोकुळमध्ये ना तुम्ही लोक आहेत ना पावसात जावा, सेल असतो भरपूर. आणि मी त्या सेलमध्येच असंच फिरायला जाते ना तेव्हा तिथे आवडणं लाडवडी लावून नेते. 1-2 साडी तर नक्कीच घेते. त्या वर्षभरासाठी परत दुसऱ्या साड्या त्यांच्याकडून मागत नाही, मग मी माझीच खरेदी करते. पण वर्षभराची एक खरेदी त्यांच्याकडून जोरदार करून घेते. असं तुम्ही पण करत जा, नाही तर म्हणून गौरीने शिकवलं. आणि ही साडी वाटते का तुम्हाला? अगदी कापड वाटते, हो की नाही? अगदी छान. पण ही साडी मला माझ्या फेवरेट पर्सनने गिफ्ट केली आहे. सो अगदी छान अशी माहेश्वरी ओरिजिनल साडी आहे, चंदेरी सिल्क साडी. घालेल तेव्हा नक्कीच रील मी शेअर करेल. तर ब्लाऊज स्टिच झालेला आहे, पण अजून मी आणला स्टिच झालं की नाही की मी. हे बघा मस्त साडी आहे, बघू शकता. अगदी आतून अशी छान आहे. मला हा कलर पाहिजे होता, माझ्याकडे नाही आहे. पीच कलर सुंदर आहे ना. ओरिजिनल चंदेरी सिल्क साडी आहे ही, अगदी छान आहे. बघू आता कधी घालण्याचा मुहूर्त येईल तेव्हा.
पण अशी साडी म्हणून वाटत नाही, अगदी पेपर वाटतंय, अगदी पेपर. तुम्ही या साड्यांची ब्लाऊज बघितलं असेल वर्क केलेला, मी हा वर्क करून शिवला. जो पिंक कलरवरचा साडी आहे, स्टाईल बाय निधी. त्यांना कोणाला स्टिच करायचं असेल तर तिला सांगा, छान तिने वर्क करून दिलं आहे. आणि शेवटला ही जी साडी जी मी इस्त्रीची काढत नाही, मी एकदा बालाजीला गेले होते गेल्या वर्षी, तिथून घेतली होती, घातली म्हणजे ही एकदा दोनदा तीनदा. आता इस्त्री करून आणून त्यामध्ये होती, तर म्हटलं चढाईला पण दाखवूया. तर अशा प्रकारे या सगळ्या साड्या आहेत. ह्या फक्त माझ्या साड्या दाखवल्यात, आईंच्या पण आहेत माझ्याकडे फॉल पिकोला आलेल्या, तर त्यांच्या नाही दाखवल्या मी, त्यांनी फॉल पिकोला दिलेल्या आहेत. सो अजून आठवत नाही मला कुठली साडी कुठं ठेवली आहे, तेच आठवते की साडी एखादी राहिली का नाही. तर तुम्ही म्हणाल ही साडी दाखवली नाही, ती साडी दाखवली नाही, कारण रीलमध्ये बघणारे पण यूट्यूबला भरपूर जण आहेत. कितपर्यंत कुठपर्यंत आवाज आलाय मला माहीत नाही, पण मी बोलायचा ट्राय केला आहे. आता थोड्या दिवसात माहीत पण घ्यायचं आहे मला, जेणेकरून हळू बोललं तरी तुमच्यासोबत शेअर होईल. आता जोरजोरात मला बोलावं लागतंय. सो हा माझा नवीन स्टॉक आहे सगळा, जो की अर्धे घातलेले आहेत, अर्धे घातले नाही आहेत, अर्ध्यांचे ब्लाऊज स्टिच नाही आहेत, अर्धे करायचे आहेत, असं चाललं आहे. आणि असंच आहे. तर आवडलं का माझं साडी कलेक्शन? आणि नक्कीच सांगा आवडलं असेल तर. खूप छान छान अजून मी तुमच्यासोबत कलेक्शन घेऊन येणार आहे. आणि हो, मेशोवरती तुम्हाला सगळ्यांना खूपच डाऊट आहे की, मेशोच नाही, मेशो, फ्लिपकार्ट, अमेझॉन, मिंत्रा, अजून भरपूर अशा कंपन्यात की माझ्यासोबत, मी त्यांच्यासोबत काम करते. तर डाऊट येण्यासारखं काही काम नाही. ऑनलाईन वर्क पण, ऑनलाईन काम पण, ऑनलाईन कपडा पण चांगला असतो. एकदा खराब येतं, दुसरा कंदा खराब येतं, पण आपण पण घेताना रिव्ह्यूज वगैरे चेक करूनच घेत जा, म्हणजे कसं टेन्शन राहत नाही की पुढे कापड कसं येईल. ज्वेलरी पण माझ्या भरपूर अशा ऑनलाईन, कोणाला पाहिजे असेल प्रत्येक गोष्टीची लिंक मी खाली देते, तर तुम्ही नक्कीच शेअर करा. यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त कुठली साडी आवडली ते पण मला कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटची वाट मी जरूर बघते. आणि आवडला का माझा हा साडीचा ट्रेंडिंगवाला, आणि ट्रेंडिंग म्हणण्यापेक्षा लेटेस्टवालं कलेक्शन कसं वाटलं नक्की सांगा. आणि हा जो लुक केला आहे, जो मी आज थोडंसं व्हिडिओ शूट केले, सकाळची सगळी कामावरून झाल्यानंतर दुपारचा जो वेळ असतो त्या वेळात माझं शूटिंग चालू असतं. बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न की तुझं शूट कोण करतं, तुझं व्हिडिओ कोण करतं? कोणीच नाही, मी माझंच करते. स्वतःवर डिपेंड ठेवलं आहे सगळं. कोणाला आपल्यामुळे त्रास झाला नाही पाहिजे, या गोष्टी स्वतःच्या डोक्यात माइंडमध्ये सेट करा पहिला. आणि भरपूर मला तुमच्यासोबत अनेक गोष्टी आहेत की त्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. काय असतं, कसं असतं, मला तुम्ही कमेंट करत जा, क्वेश्चन करत जा, नक्कीच तुमच्यासोबत मी या गोष्टी. चला आता इथेच ब्लॉग एंड करते. आपण भेटूयात नव्याने नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आजचा लुक माझा कसा होता मला नक्कीच सांगा, आणि कशी दिसते ते पण छान सांगा. काही नाही, नॉर्मली आवडते आपलं नॉर्मली. आणि तर तुमच्यासोबत असं मला साड्यांचा खूप दिवसापासून ब्लॉग शेअर करायचा होता. तर तुम्हाला कुठली साडी आवडली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि उद्याचा ब्लॉग कुठला टाकू हे पण कमेंट करा. तर परवाच टाकणार होते त्या साड्यांचा ब्लॉग, पण काही दिवसांमुळे, काही कारणांमुळे स्थगित झाला, त्यामुळे 2 ब्लॉग नंतर मी हा ब्लॉग टाकला आहे. चला तर मग भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये नव्याने. तोपर्यंत चॅनलला कोणी नवीन असतील, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं प्रेम हेच माझ्यासाठी खूप काही. चलो बाय.